नमस्कार, मी संजीवनी शर्मा एमएनएस मीडिया न्यूज सर्व्हिसच्या माध्यमातून आज बदलापूरला आले आहे आणि आपल्या समोर आहेत आशिष दामले, परशुराम आर्थिक महाविकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी खूप मोठी कामगिरी हातात घेतलेली आहे। तर आज त्यांना आपण दोन प्रश्न विचारूया आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की जी त्यांनी कामगिरी घेतली आहे त्याचा उद्देश काय आहे। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ही त्यांनी केली। आदरणीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांचे मनापासून या माध्यमातून मी आभार मानतो। खरं तर 2004-2005 सालापासूनच महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच ही मागणी होती की ब्राह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन व्हावं आणि त्यासाठी अनेक आंदोलनं झाली, अनेक उपोषणं झाली आणि अनेक बैठका झाल्या आणि ते झाल्यानंतर कुठेतरी 2024 मध्ये या महामंडळाची घोषणा झाली। खऱ्या अर्थाने जो इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे मागासलेला जो समाज आहे त्यांना पुढे आणण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल हे प्राईम फोकस असणार आहे। मग शिक्षणाच्या दृष्टीने असेल, आपल्याला माहिती आहे की अनेक मुलं आज ग्रामीण भागातून मुंबईला, पुण्याला, संभाजीनगरला, अहिल्यानगरला अशा शहरांमध्ये शिकण्यासाठी येतात आणि त्यांना धड राहण्याची व्यवस्था सुद्धा नसते। तर अशा विद्यार्थ्यांना ताकद देणं, त्यांच्यासाठी काहीतरी करणं हा या महामंडळाचा फोकस असणार आहे। त्याचबरोबर नोकऱ्यांसाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नोकऱ्यांचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे। तर नोकऱ्यांसाठी, तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी ब्राह्मणांमध्ये जे आर्थिक मागास आहेत त्यांना कशा पद्धतीने नोकऱ्या मिळतील, त्यांना कशा पद्धतीने व्यवसायाकडे आपल्याला आकर्षित करता येईल, त्यांना कसं स्टार्टअप असेल त्याच्यासाठी लोन मिळवून देता येईल, त्यांना उभारी देता येईल, अशा प्रकारच्या गोष्टी करून त्यांना पुढे आणण्याचं काम हाती घेण्याचा आमचा विचार आहे। त्याचबरोबर एकल महिला असतील आणि बचत गट यांना सुद्धा सक्षम करून त्यांच्या माध्यमातून कसं ब्राह्मण महिलांना सुद्धा आपल्याला त्यांच्या हाताला काम मिळवून देता येईल, त्यांना आर्थिक दृष्ट्या कसं सबल बनवता येईल यासाठी या महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, आता या स्टेजला जेव्हा या महामंडळाचं घटना किंवा मेमोरंडम ऑफ असोसिएशन बनतंय अशा वेळेला त्याच्यामध्ये एका खूप महत्वाच्या गोष्टीचं इन्क्लुजन केलंय की हे सगळं करत असताना आपला सामाजिक सलोखा प्रत्येक समाजामध्ये तो मेंटेन राहायला पाहिजे। नॅशनल इंटिग्रिटी ही पहिले आणि त्याच्यानंतर बाकी गोष्टी। तर हे सगळं काम करत असताना कुठेतरी आपल्या देशाप्रती आणि आपली नॅशनल इंटिग्रिटी ही जपून त्या ठिकाणी या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला समाजासाठी काम करायचंय। मला निश्चितपणाने वाटतं की येत्या अर्थसंकल्पामध्ये या आर्थिक विकास महामंडळासाठी जास्तीत जास्त तरतूद ही अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार नक्कीच करतील। खूप खूप छान विचार आहेत तुमचे आणि खूपच छान समाजासाठी तुम्ही करत आहात। पण मला अजून एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की हे सगळं कार्य करताना म्हणजे तुम्हाला खूपच पहिले पण जेव्हा तुम्ही स्टार्टिंग केलं, जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला किती याच्यासाठी कठीण झालं तुम्हाला हे चालू करताना, ते तुम्ही सांगू शकता का? म्हणजे जेव्हा तुम्ही हा विषय हाती घेतला की हे करायचंय त्यासाठी तुम्हाला किती लोकांना म्हणजे अशी दाद द्यायला लागली किंवा भेटावं लागलं? नाही, खरं तर आपल्या माध्यमातूनच मी सांगतो की संघर्ष केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही आणि अनेक संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक असतील त्यांनी हे महामंडळ स्थापन व्हावं यासाठी संघर्ष केला आणि मला खरंच वाटतं की कुठेतरी माझं भाग्य आहे की अशा महामंडळाचं पहिलं अध्यक्षपद हे मला मिळालेलं आहे। त्याच्यामुळे ते भाग्य जरी असलं तरी त्याच्यासोबत एक मोठी जबाबदारी आहे। लोक फार आशेने आणि अपेक्षेने हे माझ्याकडे बघतायत आणि त्या अपेक्षेला पूर्ण त्या ठिकाणी पडण्याचं माझ्यावर जबाबदारी आहे। मला वाटतं निश्चितपणे 3 महिन्यातच या महामंडळाचे MD नेमल्या गेले आहेत, ह्याच्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे, ह्याचं ऑफिस त्या ठिकाणी कार्यालय सुरू झालेलं आहे। तर अशा सगळ्या गोष्टी 3 महिन्यात झाल्यात। मला वाटतं निश्चितपणे हे जरी ओपनिंग बॅट्समॅन असलो तरी सेंचुरी आपण या माध्यमातून निश्चितपणे मारू। खूप सुरेख, खूप सुरेख, खूपच छान वाटलं। आशिष दामलेंकडून खूप म्हणजे एक म्हणतात ना आशा जी आहे ती मी करू शकते, एक महिला आहे म्हणून ह्या दृष्टीने। आणि खूपच खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही समाजासाठी हा विचार करत आहात। मी संजीवनी शर्मा, कॅमेरामॅन सुनील शर्मा सोबत
MNS मीडिया न्यूज सर्व्हिस